हॅलो मंडळी, तर कसे आहात? नक्कीच मजेत असाल. तर आज मी बनवतीये सीझनचा पहिला गाजराचा हलवा. आणि मी म्हटलं सोने पे सुहागा तर झालाच पाहिजे, म्हणजे याची रेसिपी शूट झालीच पाहिजे. सो चला आपण आता गाजराचा हलवा बनवायला स्टार्ट करूयात. सो सगळ्यात पहिल्यांदा मी 7 ते 8 गाजर मीडियम साईजचे ते खिसून घेतलेत. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि ते तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये किसलेले सगळं पूर्ण गाजर याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि या तुपामध्ये आपला जो गाजराचा खीस आहे तो आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे. सो सगळीकडनं एकजीव करून ते मस्त भाजून घ्या. आणि तुम्ही एक गोष्ट इथे नोटीस करा की आत्ता गाजराचा कलर बघा आपला कसा आहे आणि थोड्या वेळानंतर आपला गाजराचा कलर पूर्ण चेंज होणार आहे. त्याच्यावरूनच आपल्याला समजतं की आपला गाजराचा हलवा तयार आहे की नाही. थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय की आता हा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. मग अशी कसा होता आणि आत्ता कसा आहे. आणि याच्यानंतर आता याच्यामध्ये मी 1.5 फुलपात्र भरून दूध टाकलेलं आहे, दूध ॲड केलेलं आहे. आणि याला आपण आता मस्त शिजवणार आहोत 5 ते 10 मिनटासाठी. आता हे चांगलं शिजलेलं आहे आणि मध्ये मध्ये याला तुम्ही ओपन करून बघू पण शकता, खाली डागलं वगैरे तर नाही आहे ना. आता याच्यामध्ये मी एक सिक्रेट म्हणजे मी काय केलेलं आहे की ड्रायफ्रूटची जी पावडर आहे ना ती टाकलेली आहे, काजू आणि बदामची पावडर. याच्यामुळे हलवा खरंच खूप जास्त भारी लागतो आणि खूप जास्त टेस्टी होतो. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मी बरोबर 5 ते 6 चमचे मोठे साखर टाकलेली आहे याच्यामध्ये. जास्त गोड पण नव्हता करायचा आणि कमी गोड पण नव्हता करायचा, त्यामुळे एकदम बरोबर अशी मी साखर टाकलेली आहे. आणि आता एक काम करायचं आहे, ड्रायफ्रूटची पावडर आणि साखर जी आहे ते पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे, हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि याला 10 मिनटं एकदम मंद आचेवर शिजत ठेवायचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की गॅस बिलकुल मोठा करायचा नाही, जी गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची, कारण की लो फ्लेमवर एकदम मस्त असा गाजराचा हलवा तयार होतो. आणि तुम्ही बघू शकताय की आता याचा कलर कसा आहे आणि शिजल्यानंतरचा गाजराचा हलव्याचा कलर कसा दिसत आहे. म्हणजे खरंच खूप जास्त भारी असा हलवा झालेला आहे. आणि हा फर्स्ट हलवा आहे या सीझनचा आणि सगळ्यांना खूप जास्त आवडला आहे. तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट म्हणजे असे फोडून टाकण्यापेक्षा किंवा ते किसून टाकण्यापेक्षा तुम्ही जर अशी पावडर करून याच्यामध्ये ॲड केली ना तर तुम्हाला पण लोक विचारतील की कोणाकडून शिकलीस गा हलवा बनवायला. तेव्हा तुम्ही माझं नाव नक्कीच सांगा. आणि खरंच खूप जास्त छान हलवा झालेला आहे. आणि मला माहीत आहे की हलव्याला बघून तुम्हाला पण आता क्रेविंग होती हलवा खाण्याची. सो आत्ताच मार्केटमध्ये जा आणि गाजर घेऊन या आणि नक्कीच हलवा करून बघा. आणि हिवाळ्यामध्ये अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढे.